हॅलो माय यूट्यूब फॅमिली. हाय, कशा आहात सर्व? वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरामध्ये आज नवीन पाहुणे आले आहेत आणि तुम्ही बघू शकतात नवीन पाहुणे कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा, माझ्या मनूची फरमाईश होती की मला हवेच आहे म्हणून मग आम्ही ते घेऊन आलो आहे. मी तुम्हाला दाखवते, बघा तुम्ही. हे बघा, हे आहेत आमचे नवीन पाहुणे, मस्तपैकी खात आहेत. त्यांना आता मी कोथिंबीर आणि तांदूळ टाकले आहे आणि एका वाटीत पाणी दिले आहे. आणि असे खूप सुंदर आमचे गेस्ट आहेत, बघू शकतात. तरी येते हळूहळू हळू. आणि एकाचं नाव ठेवलं आहे आम्ही दत्ता. माझी म्हणू त्याला दत्ता म्हणते, या ब्लॅकवाल्याला दत्ता म्हणते. याचं नाव अजून नामकरण सोहळा बाकी आहे याचा. तुम्ही सांगा याचं नाव काय ठेवायचं. बघू शकतात तुम्ही, हा दत्ता जाम भारी आहे. दत्ता दत्ता, ए दत्ता, आवाज पण येतो त्याला दत्ताला. बघितला तुम्ही, आमचा दत्ता. आणि एकाचं नाव ठेवायचं आहे. तर सो प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्ही याचं नाव काय ठेवू. आणि कशी वाटली आमचे आजचे तुम्हाला पाहुणे, आणि कशा आहात मंडळी अजून, नक्की कमेंट करत जा. लाईक करा माझा व्हिडिओ आणि कसा वाटतो ब्लॉग नक्की सांगा. बस, बाकी काही नाही. ॲक्च्युली मी ना हे फ्रायडेलाच आणले आहे. म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे अँड आज मंडे आणि ट्यूजडे, म्हणजे 5 दिवस झाले आणून. पण मी ॲक्च्युली तुम्हाला कधीचं सांगायचं होतं की आम्ही पाहुणे आणलेत आमच्या घरी. सो मी फ्रायडे मार्केटमधून आणले होते. हे फ्रायडे मार्केटमध्ये खूप छान छान कलर्स असतात आणि खूप सुंदर होते ते. आणि मी मनूला घेऊन गेलेली फ्रायडे मार्केटमध्ये, तर मनूला हे हवेच होते. मम्मा घे, मला हवे घे, म्हणून मी ते घेतले. आणि मी खूप छान प्रकारे त्यांना सांभाळते आणि त्यांना खायला प्यायला व्यवस्थित देते, म्हणून ते व्यवस्थित आहेत. बघूया आता ते किती छान मोठे वगैरे होतात. त्यांना छोटे छोटे पीस पण आले आहेत, अंगावर पंख आलेत म्हणजे. आणि मलाही खूप आवडतात, तसेच माझ्या मनूलाही खूप आवडतात. दत्ता, हे बघ दत्ता. बघू शकतात तुम्ही किती छान आहे दत्ता हा आमचा. आणि आमच्या दत्ताच्या भावालाही नाव ठेवायचं आहे. सो तुम्ही याला बघू शकतात, व्हाईट आहे हा, थोडासा येल्लो कलर आहे याचा. यामध्ये खूप सारे कलर होते, ऑरेंज, ग्रीन, पिंक कलर होता, फुल ब्लॅक पण होता, पण मी ब्लॅक अँड व्हाईट, थोडासा गोल्डनिश आहे आणि हा गोल्डन येल्लो आहे.